साताऱ्याची जागा राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादीच लढणार आहे असं आता जवळपास निश्चित झालंय आणि श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आग्रह केला जाणार आहे असं कळतंय। पाटील चांगला लढा देतील अशी वरिष्ठांनी भूमिका मांडली आहे, मात्र तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक न लढण्याचा श्रीनिवास पाटील यांनी निर्णय घेतलेला आहे। आता त्यांना कन्व्हिन्स कसं केलं जातं, ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहावं लागणार आहे। मात्र साताऱ्याची जागा ही ठाकरेंची माफ करा शरद पवारांची राष्ट्रवादीच लढणार हे आता निश्चित झालेलं आहे। अजय माने आपल्याला अपडेट देतात। अजय, काय तपशील या संदर्भात? नम्रता, महाविकास आघाडीमध्ये साताऱ्याची जागा जी आहे ती शरद पवार गटाला आलेली आहे आणि या उद्या या पक्षाची एकंदरीत पुन्हा एकदा एक यादी जाहीर होईल आणि त्याच्यात पाच मतदारसंघांची नावं जी आहेत ती येतील आणि त्याच्यावर वर्णी अनेक उमेदवारांची लागेल। पण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एक असा गट झालेला आहे, त्यांनी वरिष्ठांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की साताऱ्याच्या जागेसाठी योग्य उमेदवार म्हणजे श्रीनिवास पाटील। जर महायुतीला तिथे शांत करायचं असेल किंवा शह द्यायचा असेल तर श्रीनिवास पाटलांशिवाय पर्याय नाही आणि त्यांनाच ती जागा जी आहे ती लढवायला सांगावी। आणि तसंच श्रीनिवास पाटलांना सांगितलेलं आहे की तुमचा मित्र हा 83 वर्षाचाच आहे आणि तो या सगळ्यांविरोधात लढा देत असताना तुम्हीही त्यांच्यासोबत उभे राहा अशी मागणी जी आहे ती आता नेते मंडळींनी श्रीनिवास पाटलांना केलेली आहे। आता जसं तुम्ही म्हणालात तसंच महत्त्वाचं आहे की श्रीनिवास पाटील ही निवडणूक लढणार की नाही, कारण की साताऱ्यासाठी त्यांचं नाव आधीच घोषित झालं होतं, पण तब्येतीचं कारण देऊन श्रीनिवास पाटलांनी जी आहे ती माघार घेतली होती आणि त्या जागेवर दुसरा उमेदवार द्या असं त्यांनी म्हटलं होतं। पण आता पुन्हा एकदा ही नेते मंडळी जी आहे ती वरिष्ठांकडून बोलतात आहेत की श्रीनिवास पाटील हेच दर्जाचे उमेदवार आहेत आणि तेच महायुतीच्या उमेदवाराचा साताऱ्यात शह करतील। त्यामुळे आता श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देणार की नाही आणि जर उमेदवारी दिली तर श्रीनिवास पाटील तिथे लढणार की नाही हे बघणं गरजेचं असणार आहे। नम्रता।